जर तुम्ही विचार केला तर सगळ्या वृश्चिक राशीला जो गुरु आठवा चाललेला आहे, त्यामुळे ट्रम्प पण उसळत आहे, मोदी पण फार वेगाने चाललेले आहेत आणि राहुल गांधी पण आपले विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. त्यामुळे इथल्या प्रत्येक वृश्चिक राशीचा ह्या हॉलमध्ये तिघांची वृश्चिक राशी आहे का? तिघांची वृश्चिक राशी आहे आणि ह्या हॉलमध्ये असलेल्या सगळ्यांच्या वृश्चिक राशीवरती ग्रह हे थोडंसं स्वतःचं अस्तित्व टिकवणं ह्याच्यासाठी प्रत्येक जण झुंजताना दिसतो. की जो शहाण्यासारखा विचार करेल तो मे बी यशस्वी होऊ शकतो, परंतु हे वृश्चिक राशीच्यामुळे हे तिघजणही सध्या मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, मला ते बनायचंय असा विचार करतायत आणि तिघही जण काय बनू शकतात हे आपण 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरमध्ये बघूच. आत्ताचं जे सरकार आहे ते पूर्ण वेळ कार्य करेल असं मी सांगेन. बहुमत आहेच ना, त्याच्यामुळे काही मोदींचा कार्यकाळ आहे तोही माझ्या मताने अजून बराच काळ आहे आणि 29ला पण नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील. बद्दल मी त्यावेळेला बोलेन, कारण वैयक्तिक भविष्य मी इथे सांगणार नाही. परंतु असं मात्र एक सांगेन की भारताबद्दल पुढचा काळ हा अतिशय चांगला आहे आणि त्याच्यात आत्ताचा जो काही काळ आहे त्यात जी काही भ्रमणं राहू आणि शनी आणि अशाचे सोडले तर पुढच्या काळात आपल्या भारताला महासत्तेकडे आपण नक्की जाऊ शकतो. कन्याई राज प्रश्न सोडवण्यापेक्षा वाढवण्याकडे जास्ती कल आहे अच्छा, मग पुणेकरांची पुणे त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी जी आहे ही कधी सुटणार नाहीये. ट्रम्पच्यासाठी काय करायला लागेल? ट्रम्प तर खूप काही करतायत. ट्रम्पसाठी वैयक्तिक मी जास्त बोलत नाही. ट्रम्पचे काही तुम्ही बघितलेत का ग्रह किंवा कुंडली? ट्रम्पची कुंडली बघितली का? कारण ते ट्रम्प हा ग्रह ग्रासून राहिलाय आपल्या देशाला. जास्ती मोदींसाठी काय हा चांगला आहे बाकीच्या इतरांच्या दोघांच्याही ग्रहमानाचा विचार करता, कारण चंद्र हा एकच ग्रह नाहीये, बाकीचे पण ग्रह त्याच्याशी समाविष्ट आहेत आणि त्यांचा जर विचार केला तर मोदी जास्ती यशस्वी होऊ शकतात असा हा मोदींसाठीचा काय आहे. शकतात नाही मॅडम, मला मोदी हे यशस्वी होतील त्यांच्या कुंडलीचा विचार केला. ट्रम्पचं काय करायचं? ट्रम्प आता जे काही काय करायचं तर ते करणार आहे, थोडीच मी करणार आहे. ट्रम्पचं काय आपण काय करायचं? नाही, आपण काहीच नाही करायचं ना. आपण काय करणार आहोत ट्रम्पला? ट्रम्पला जे काय करतायत ते ग्रह करतायत आणि त्याचं उत्तर ऑक्टोबरमध्ये आपल्याला लगेच मिळून जाईल. ज्योतिषशास्त्र जेवढं पुरातन आहे तेवढीच या ज्योतिषशास्त्राबद्दलची मतमतांतर देखील जुनी आहेत. मात्र प्रत्येक कालावधीमध्ये समाजातील एक मोठा घटक या ज्योतिषशास्त्राचा आधार घेत आलाय. त्यामुळं काळ कितीही बदलला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी या ज्योतिषशास्त्राकडे असलेला लोकांचा ओढा मग तो वेगवेगळ्या पद्धतीने असेल आपण पाहत असतो आणि या निमित्ताने या ज्योतिषशास्त्राचा जो काही वाढता विस्तार आहे तो आपल्याला पुण्यातील या अधिवेशनामध्ये पाहायला मिळतोय. नाव आहे 43वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आणि फक्त पुणेच नाही तर मला वाटतं देशभरातून या अधिवेशनामध्ये वेगवेगळे ज्योतिषाचार्य सहभागी झालेत. सुरुवातीला जसं म्हटलं मतमतांतर सुरुवातीपासून आहेत, मात्र समाजातील एक मोठी जागा हे ज्योतिषशास्त्र नेहमीच व्यापून राहिलंय. या सगळ्या ज्योतिषांच्या सोबत आपण बोलणार आहोत. आपल्या मनातले काही प्रश्न आहेत, तुमच्या काही मनातले प्रश्न असतील असं समजून मी यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात आधी या अधिवेशनाचे जे आयोजक आहेत, नमस्कार. तर हे अधिवेशन असं भरवावं असं तुम्हाला का वाटलं? आमची जी भालचंद्र ज्योतिष विद्यालय ही जी संस्था आहे ती गेली 88 वर्षापासून कार्यरत आहे. ज्योतिषशास्त्राचा प्रचार करणं, लोकांना ज्योतिषशास्त्रीय पद्धतीने शिकवणं हे आमचं ध्येय आहे. त्यातलाच हा एक भाग म्हणून आम्ही गेली 43 वर्ष दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या 21-22 तारखेला इथं ज्योतिष अधिवेशन पुण्यात राष्ट्रीय स्तरावर घेत असतो. किती आहेत हे सहभागी असलेले? आणि म्हणजे जसे तुम्ही एखादी संस्था चालवणारे आहेत तसेच शिक्षण घेणारे असतील ज्योतिषशास्त्राचं? हे आमच्या संस्थेमध्ये दरवर्षी 200 विद्यार्थी ज्योतिष शिकून तयार होतात. विविध विषयावरचे वर्ग असतात, जसं आपलं कुंडलीची कुंडली आहे, हस्तसामुद्रिक आहे, रमल आहे, असे अनेक विषय आम्ही शिकवतो आणि आमच्याप्रमाणे पुण्यातही आता इतर अनेक संस्था आहेत. याच्यातूनच पुढचा प्रश्न निर्माण होतो की ज्योतिषशास्त्राचे नक्की प्रकार किती आहेत? कोणकोणत्या प्रकारचं ज्योतिष जे आहे ते सांगितलं जातं, वर्तवलं जातं? हस्तसामुद्रिक आहे, रमल शास्त्र आहे, सामुद्रिक म्हणजे हस्तरेषा. हस्तरेषा, रमल आहेत आमचे दादा, त्याच्यावर त्यांची मास्टर की आहे.
आज हा हा त्याच्यानंतर ना अंकगणित आहे, त्याच्यानंतर ना टॅरो कार्ड आहे, त्याच्यानंतर ना घड्याळाचे पण ज्योतिष आहे, त्याच्यानंतर डाउजिंग पण आहे. हे ज्योतिषाचे जितके उपप्रकार आहेत, ज्योतिष आहे हे इतक्या प्रकारचे, नाडी ज्योतिष आहे ताडपत्रावरचं ऋषी मुनींनी लिहिलेलं. तर असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, त्यात खूप फेस रिडिंग पण आहे. हे इतक्या गोष्टी की तुमचा मोबाईल नंबर सुद्धा काय असेल ह्याच्यावरनं सुद्धा ज्योतिष सांगितलं जातं. तर इथं ही जी मंडळी बसलेली आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रातली एक्सपर्ट आहेत, म्हणजे की त्यांचं एक स्पेशलायझेशन आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर. म्हणजे की डॉक्टरांच्या बाबतीत जसं फिजिशियन असतात वेगळे, कोणी ऑर्थोपेडिक सर्जन असतात, कोणी हार्ट स्पेशालिस्ट असतात, तसेच तुम्ही लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पेशालिस्ट आहात. तुम्ही कोणत्या प्रकारचं भविष्य वर्तवता? मी भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाबरोबरच संलग्न आमची संस्था काम करते. आमच्या संस्थेमध्ये पारंपरिक कुंडली, कृष्णमूर्ती कुंडली, अंकशास्त्र हे विषय घेतलेच जातात. पण त्याचबरोबर नवीन मोबाईल न्यूमरोलॉजी नावाचा जो विषय आहे तो आमच्या संस्थेमार्फत शिकवला जातो. तुमचा मोबाईल नंबर काय सांगतो, तुमच्या मोबाईल नंबरची टोटल काय असावी, तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कोणते कोणते अंक असावेत, कुठले अंक नसावेत, हे प्रत्येक व्यक्तीचा बर्थ डेट बघून, ती व्यक्ती कुठल्या प्रोफेशनमध्ये काम करते हे बघून त्या व्यक्तीला नंबर सुचवले जातात. सरसकट कुठलेही नंबर प्रत्येक व्यक्तीला चालतील असं होत नाही. म्हणजे 8 नंबर फरक पडतो नंबर बदलल्यामुळे? नंबर बदलल्यामुळे बऱ्याच जणांना फरक पडलेला आहे. काही वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या थोड्या कमी होताना दिसतात. काही वेळेला एखाद्या गोष्टी ज्या साध्य करायच्या असतात त्यासाठी ते काम करत असतात, त्यासाठी त्या गोष्टी बऱ्याच सपोर्टिव्ह होतात. काही जणांना नेम आणि फेम हवं असतं, ते या मोबाईल नंबरद्वारे मिळतं. काही जणांचे पैसे, अडकलेले पैसे, लग्न ठरत नसतील तर लग्नासाठी नंबर, अशा विविध पद्धतीने तुमच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी तो नंबर तुम्हाला डिझाईन करून दिला जातो आणि त्यांनी बराच फरक पडतो. आपण हे नक्की कोणकोणते प्रकार आहेत ते आधी जाणून घेऊयात आणि त्यानंतर मग आपले प्रश्न विचारूयात. हा, ज्योतिषशास्त्रामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पारंपरिक ज्योतिष ही त्याची जननी आहे. या ज्योतिषशास्त्रामधूनच अनेक पद्धती विस्तारित झालेल्या आहेत. पारंपरिक ज्योतिषानंतर कृष्णमूर्ती पद्धतीचं ज्योतिष आहे, लाल किताब ज्योतिष आहे, पारंपरिक मधलाच एक प्रकार मेदनीय ज्योतिष आहे. रमल ज्योतिषशास्त्र हा देखील तात्काळ उत्तर देणं, ऑन द स्पॉट उत्तर देणं याच्यासाठी अतिशय योग्य आहे. नाडी ज्योतिष आहे. त्याच्यानंतर ह्याच ज्योतिष क्षेत्रातल्या विविध शाखा आहेत, ज्याच्यामध्ये रुद्राक्ष येतं, ज्याच्यामध्ये आणखीन अष्टक वर्ग येतं, ज्याच्यामध्ये मला म्हणजे प्रश्न विचारूनच घेतो मी. आता मोबाईलवरून तुम्ही म्हणता की ह्या सगळ्या गोष्टी ठरतात. मोबाईल नंबर तर खूप अलीकडे आलेले आहेत आणि आता तर त्याच्याही पुढे आपण जातो आहोत, मोबाईलच्याही पुढे आपण जातो आहोत. वेगवेगळ्या इतर कम्युनिकेशनच्या पद्धती आहेत. तर हे कसं काय डेव्हलप होत गेलं? मोबाईल न्यूमरोलॉजी ही साधारण 2014 पासून डेव्हलप होत गेली. जसा मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातात आला, लहान मूल असो, म्हातारी व्यक्ती असो, श्रीमंत असो, गरीब असो, सगळ्यांकडे मोबाईल आले. जेव्हा तुम्हाला अंक ज्योतिषाद्वारे, नावाद्वारे स्पंदनं देता येतात, तेव्हा असं लक्षात आलं की मोबाईल नंबर जो तुमचं नाव जेव्हा एखादी व्यक्ती डायल करते तेव्हा तो नंबर डायल होत असतो आणि त्या नंबरची स्पंदनं ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे तो मोबाईल नंबर काम करताना दिसतो. ज्या लोकांकडे 2 नंबर आहेत अशांनी काय करायचं? दोन्ही नंबरचे रिझल्ट त्यांना मिळतात. आणि 2 वेगवेगळे असतील तर दोन्ही नंबरचे रिझल्ट त्यांना मिळतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे असतील ते दोन्ही मिळतात. तर हा एक प्रकार आहे. सर, तुम्ही कोणत्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात? ज्योतिषशास्त्राला आम्ही त्रिस्कंद ज्योतिष म्हणतो. सिद्धांत, संहिता आणि होरा. सिद्धांत म्हणजे गणिती भाग, जो पंचांग म्हणून आपण जनरली म्हणतो किंवा ज्याला ॲस्ट्रॉनॉमी असेही म्हणतात, त्याचा मानवावर होणारा परिणाम आहे, त्याला आम्ही संहिता म्हणतो. मॅडम जसं म्हणलं तसं मेदिनीय देखील म्हणतात. तिसरं होरा. आज मी जे बोललो ते मेदिनीची एक शाखा होती. मेदिनीमध्ये बरंच सांगता येतं, जसं राजकीय भविष्य सांगता येतं, देशाचं सांगता येतं, राज्याचं सांगता येतं. सांगा ना, देशाचं सांगा, राजकीय सांगा. सांगू शकेल. पण आज जो मी विषय बोलला तो अतिवृष्टी या विषयावर बोललो. अतिवृष्टी म्हणजे पूर किंवा वादळ
किंवा अतिवृष्टीमध्ये जे काही घटना बाकीच्या घडतात त्या सगळ्यांबद्दल आज मी बोललो. शेअर मार्केट हा देखील मेदिनीचा एक भाग आहे. त्याच्यावरही आपण बोलू शकतो की कोणते शेअर वर जातील, कोणते खाली जातील याच्याबद्दलही सांगता येतं. ही मोठी शाखा आहे. होरा हे वैयक्तिक आहे, पण हे आहे ते संपूर्ण समाजासाठी आहे. आज जो विचार मी इथे मांडला ते की जर आपण ज्योतिषाच्या माध्यमातून समाजाला किंवा राष्ट्राचं मदत करू शकलो की उदाहरणार्थ खूप मोठा पाऊस पडणार आहे किंवा ढगफुटी होणार आहे किंवा पूर यायची शक्यता आहे, हे जर आम्हाला डेटा जर व्यवस्थित मिळू शकला, आम्ही त्यात अभ्यास करू शकलो तर आम्ही जास्त अचूकपणे सांगू शकतो आणि ते देशालाही राष्ट्रालाही उपयोगी पडू शकतो. राजकीय भवितव्य तुम्ही काय वर्तवलं? राजकीय भवितव्य आता इथे बसून मला फार सांगता येणार नाही, परंतु आत्ताचं जे सरकार आहे ते पूर्ण वेळ कार्य करेल असं मी सांगेन. बहुमत आहेच ना, त्याच्यामुळे काही हा, मोदींचा कार्यकाळ आहे तोही माझ्या मताने अजून बराच काळ आहे आणि 29ला पण नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील. बद्दल मी त्यावेळेला बोलेन, कारण वैयक्तिक भविष्य मी इथे सांगणार नाही. परंतु असं मात्र एक सांगेन की भारताबद्दल पुढचा काळ हा अतिशय चांगला आहे आणि त्याच्यात आत्ताचा जो काही काळ आहे त्यात जी काही भ्रमणं राहू आणि शनी आणि अशाचे सोडले तर पुढच्या काळात आपल्या भारताला महासत्तेकडे आपण नक्की जाऊ शकतो. धन्यवाद. ट्रम्पच्यासाठी काय करायला लागेल? ट्रम्प तर खूप काही करतायत. ट्रम्पसाठी वैयक्तिक मी जास्त बोलत नाही. ट्रम्पचे काही तुम्ही बघितलेत का ग्रह किंवा कुंडली? ट्रम्पची कुंडली बघितली आहे का? कारण ते ट्रम्प हा ग्रह ग्रासून राहिलाय आपल्या देशाला. ट्रम्पसाठी मी बरोबर आहे ना? हे अगदी बरोबर आहे. मी स्वतः अमेरिकेत जाऊन येत असतो, त्यामुळे व्हिसा आणि या गोष्टीबद्दल जास्त बोलता येणार नाही का? तुम्हाला डिपोर्ट करायचे? खरं सांगायचं सोशल मीडियावर जास्त बोलू नये ज्यांना व्हिसा आहे, त्यामुळे मी इथे त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. पण मी भारताबद्दल बोलेन, ज्या देशाचे आपण नागरिक आहोत. या देशासाठी मात्र पुढचा काळ अतिशय चांगला आहे आणि तो दिवसेंदिवस अतिशय हा जो आहे तो आपल्याला कळेलच. पण आत्ताची परिस्थिती जी आहे, राजकीय परिस्थिती, तर ती फारशी काही बरी आहे असं वाटतं तुम्हाला? अगदी स्पष्ट बोलायचं तर निश्चितपणे जरी ढग किती असले तरी निश्चितपणे निघून जातील आणि भारताचा काळ अधिकाधिक चांगला असेल याचा वादच नाही. हे भवितव्य वर्तवणारं आहे सगळं, हे सगळं जे काही शास्त्र आहे ते. आपण थोडंसं वर्तवण्यामध्ये थोडंसं थांबण्याचा प्रयत्न करूयात. सर, तुम्ही कोणत्या पद्धतीचं, कोणत्या विषयावरचं भविष्य वर्तवता? नमस्कार, मी दत्तप्रसाद चव्हाण, उंबरस कराड. मी या ठिकाणी पारंपरिक ज्योतिषशास्त्र आणि कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यासक आहे. मुळात ज्योतिषशास्त्र हा विषय कुतूहलाचा नाही, तो मार्गदर्शनाचा आहे, तो प्रचितीचा आहे आणि तो अनुभवाचा आहे असं मी मानतो. आणि आपली जी पत्रिका आहे ती पत्रिका नसती तर ते आपलं प्रारब्ध असतं आणि ते प्रारब्ध आपल्या पत्रिकेत प्रकट होतं असं माझं ठाम मत आहे. मी अनेक प्रकारे कृष्णमूर्ती पद्धतीनं त्या ठिकाणी मार्गदर्शन करीत असतो. आज या ठिकाणी मी या वेळ या विषयावर व्याख्यान दिलं. लोकांना आरोग्य हा विषय कृष्णमूर्ती पद्धतीनं अतिशय चांगला हाताळला जातो. भारतामध्ये अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स असे आपल्याला आढळून येतील ज्या ठिकाणचे डॉक्टर्स काही पुढच्या गोष्टी करायच्या अगोदर म्हणतात की एखादा ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यासक असेल तर तुम्ही पहिल्यांदा त्याचं मार्गदर्शन घ्या म्हणजे आपणाला पुढं जाता येईल. हे ज्योतिषशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. फक्त एक आहे की जातक चुकीच्या ठिकाणी जातो आणि बदनाम मात्र ज्योतिषशास्त्राला व्हावं लागतं. ही शोकांतिका आजच्या काळाचे फार प्रकटाने दिसते. याबद्दल मला खेद वाटतो. चुकीच्या ठिकाणी जातो म्हणजे चुकीच्या ज्योतिषाकडे जातो असं म्हणायचंय? म्हणजे हे ठरवणार कोण, ज्योतिषी बरोबर का चुकीचा? चुकीचा याच्यासाठी राज्य सरकारनंच हा अभ्यासक्रम सुरू करावा. या ठिकाणी मी या मंचावरून या ठिकाणी आपल्याला सांगतो. ते राज्य सरकार तो निर्णय घेईल. पण आता विषय तोच आहे ना, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात, चूक आणि बरोबर ठरवणार कोण? म्हणजे जातकच ठरवणार ना, तो त्याला आलेला अनुभव हा तोच ठरवतो. परंतु आमचं असं म्हणणं आहे की ज्योतिष आरोग्याबद्दल जे भवितव्य वर्तवता, एकूण आपल्या आरोग्य व्यवस्थेची आपल्या राज्यामधली ज्योतिषशास्त्राकडं ज्यावेळी समस्या येते त्यावेळी त्याचं निरसन विचारावं. ऑल ओव्हर इन जनरल भविष्य कुणाकडे विचारू नये. नाही, मला प्रश्न जे आहे ते इन जनरलच आहेत. कारण आपल्या समाजामध्ये, आपल्या राज्यामध्ये जी आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती आहे ती फारशी चांगली नाहीये. हॉस्पिटलमध्ये गेलो, कोणाला जर उपचार करण्याची वेळ आली तर आयुष्यभराची कमाई त्याला द्यावी लागते. ही कधी सुधारणार परिस्थिती? ते शासकीय मी वर्तवू शकणार नाही. परंतु जातकानं जर आरोग्याविषयी ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन जर अगोदर घेतलं
तर तो त्याची प्रिकॉशन निश्चित घेऊ शकेल हे मी सांगेन. अमुक अमुक आजारावरती कोणत्या डॉक्टरकडे जावं किंवा काय करावं? नाही ज्योतिषशास्त्रातनं तुम्हाला झालेला आजार एकतर बरा होईल का नाही, ज्योतिषी बरा करणारा नाहीये. तो आजार ज्योतिष सांगू शकतो, भविष्य बदलू शकत नाही. त्यामुळे तो जातकाला हा आजार बरा होणार का नाही, होणार असेल तर केव्हा, आराम पडणार असेल तर केव्हा, त्यानं कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यावी इथपर्यंत तो मार्गदर्शन घेऊ शकतो. त्याला पाण्यापर्यंत पोचवू शकतो. पाणी प्यायचं का नाही प्यायचं ते जातकावर अवलंबून असतं. तुम्ही कोणत्या प्रकारचं भविष्य वर्तवता? मी ज्योतिषशास्त्रामधल्या कुंडली शास्त्राच्या अभ्यासक आहे. मी फलज्योतिष अभ्यास मंडळाचा विद्यार्थी आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे ऋषीमुनींनी जे निर्माण केलं ते मुळात दैववादी शास्त्र नसून हे प्रयत्नवादी शास्त्र आहे. माणसाला काही मिळवायचं असेल तर त्यांनी प्रयत्न कुठल्या दिशेने केले पाहिजेत, कसे केले पाहिजेत, ते करत असताना संभावित अडचणी काय आहेत त्याचा आढावा घेऊन कुंडलीच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन करणं की त्याच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा त्याचे जे प्रयत्न आहेत ते सक्सेसफुल व्हावे. याच्यामध्ये आपण आमचे सर जसं सांगतात की आपण आत्ता वर्तमानावर काम केलं तर आपलं भविष्य चांगलं होईल आणि दोन्ही गोष्टी जाणून घेशील तर आपल्याला कुंडली हे झालं. हे तर काउन्सिलिंगच्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की एखाद्याला मार्गदर्शन करणं वेगळं. मग आपल्या भोवतीचे जे काही ग्रहतारे आहेत याचा काही परिणाम होतो आपल्या सगळ्या गोष्टींवरती की आपलं प्रारब्ध, आपलं कर्म, आपण आधी ज्या गोष्टी केलेल्या आहेत याच कारणीभूत ठरतात? ग्रह हे मुळात आपल्याकडे शास्त्रात असं सांगितलं फलानी ग्रहचारेण सूचयंती मनीषिणाम की हे सूचित करतात. आपण प्रारब्धाचं जे घेऊन आलेलो आहोत गाठोडं ते ॲक्च्युली कुंडली रिफ्लेक्ट करते की ह्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि ह्या गोष्टींना तुम्हाला अजून डेव्हलप करायचं आहे. नाही आणि मग काय डेव्हलप करायचं आहे, काय आपल्याकडे आहे, आपल्या चांगल्या बाजू काय आहेत, आपल्याकडे प्लस पॉईंट्स काय आहेत आणि आपल्याकडे विकनेसेस काय आहेत हे आपण जाणून घेतलं तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. यासाठी कुंडली ही फार चांगले उपयोग आहे. मला म्हणजे यांनी सांगितलं खरं तर, पण मला काही पूर्णपणे माझ्या उत्तरात जे काय उत्तर मला अपेक्षित होतं ते काही मिळालं नाही खरंच. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर तुम्ही कोणत्या स्वरूपाचं भविष्य वर्तवता? ॲडव्होकेट मालती शर्मा. कायदा आणि ज्योतिष याचा समन्वय घालून मी घटस्फोट टाळण्याकरता काम करते. मी बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाची कार्याध्यक्ष आहे आणि वरामीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाची कुलसचिव आहे. आजवर आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, फलज्योतिष अभ्यास मंडळ किंवा या घटस्फोट थांबलेत असे काही? हो थांबलेत. 10,000 केसेस काय करायला लागतं त्याच्यासाठी? त्याकरता ज्योतिषशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा पाहिला जातो ज्या स्टेप्स आहेत. एक म्हणजे विवाह योग कधी तो पाहायला लागतो. अगदी म्हणजे वकिलीमध्ये समस्या निर्माण झाल्यानंतर येतात, पण ज्योतिषशास्त्राकडे खऱ्या अर्थाने ज्योतिषाची एंट्री केव्हा होते, मूल जन्माला आल्यानंतर, नाव नवरस ह्याच्यानंतर. पण जास्तीत जास्त मेजॉरिटी ऑफ केसेस ज्या असतात त्या विवाहयोग कधी. आणि मला विचारायचं, तुम्ही घटस्फोट रोखण्यासाठी काम करता पण त्याच्याहून पेक्षा मोठी समस्या आज जाणवते लग्नच न होणं खूप लोकांची, बरोबर आहेत ना? पण त्याचा पर्सेंटेज कमी आहे. विवाहयोग ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर होतात. ग्रहांची वय निश्चित आहेत. त्याप्रमाणे कुंडलीच्या माध्यमातून लग्न कुंडलीवरून आपल्या ग्रहांच्या वयाच्या आधारे आपल्याला सांगता येतं की या जातकाचं वय कुंडलीप्रमाणे जे असेल. म्हणजे आता ग्रहांच्या भाषेत सांगायचं झालं तर लग्नेश, सप्तमेश आणि राशीस्वामी याचा बेसिक पिलर धरला जातो आणि त्या पिलरच्या वयाप्रमाणे तुम्हाला सांगता येतं की ह्या जातकाचं वय इतक्या वेळेमध्ये व्हायला पाहिजे. त्या वेळेच्या आधी विवाह झाला तर पूर्वी कसं व्हायचं, लग्न ही परिचितातनं व्हायची, पण नंतरचा काळ जो हा आला तो मॅट्रिमोनियल आणि एकमेकांच्या ओळखीतनं होत आहेत. मग अशा वेळेला तुम्हाला ते पाहणं शक्य नसतं. त्यावेळेला तुम्ही जर लग्न त्या कालावधीच्या अगोदर केलं तर पूर्वी कसं होतं, समाजातनं झाल्यामुळे मोठमोठी नातलग त्याला काही पर्याय नाही. काळ बदललेला आहे. आधी परिचितांमध्ये व्हायचं, आता इतकी लोक बाहेर जातात आणि बऱ्याचदा मुलं मुली आपापलं ठरवतात. डायरेक्टली कोर्टातच केसेस जातात. त्यामुळे वकिलांवरती पण फार मोठी जबाबदारी आहे. वकिलांनी सुद्धा तो घटस्फोट टाळण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही कोणत्या स्वरूपाचं?
माझं सुद्धा फलज्योतिष याच्यावरतीच अभ्यास आहे. फलज्योतिष म्हणजे कुंडलीतून पारंपरिक ज्योतिषवरती मी अभ्यास करते. मला असं ह्या तुमच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी ज्योतिष बघायला जातो तर हे जाणून घेणं गरजेचं असतं की ह्याने अभ्यासक्रम नक्की कुठून केलाय. की कधी कधी बरेचदा अशाही गोष्टी केसेस म्हणजे बरेचदा आम्ही आता अभ्यास करत असतो, कोणी जातक येतात तेव्हा आपल्याला दिसतं की कुठे तात्पुरतं बघितलेलं असतं त्याला खरंच किती समजलंय. त्या स्वतः अभ्यासक ज्योतिषाला स्वतःला किती अभ्यास आहे ह्याच्यावरती जातकाची कुंडली अवलंबून राहते. कारण तो तुम्ही मगाशी त्या दादांना म्हणलात तसं की तो त्याची आयुष्यभराची पुंजी घेऊन तुमच्याकडे प्रश्न विचारायला येतो, बरोबर आहे की नाही. एखादा कुठलाही प्रश्न असेल तर जर ज्योतिषाला स्वतःला आधी स्वतःची कुंडली व्यवस्थित कारण आम्हाला विजय चकारदार सर एक गोष्ट नेहमी शिकवतात की आधी तुम्ही स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता आपल्याला साधारण 75% समाजाबरोबर वावरता येतंय, समजतंय बाहेर प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याच्यात 10 रुपयात त्याला 2 रुपयात कसं मॅनेज करता येईल हे शिकवलं तर त्याचे 8 रुपये कसे वाचतील हा अभ्यास जर स्वतः केला तर दुसऱ्याला ते शिकवता येतं असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही तो फॉलो करतो. तुम्ही कोणत्या पद्धतीचं ज्योतिष करतो? नमस्कार, मी अंजली पोद्दार. माझं पारंपरिक कुंडलीवरच आहे. समर्थ ग्रवे ज्योतिष संस्था ही संस्था आहे जी महाराष्ट्र ज्योतिष परिषद याला संलग्न आहे. तर पारंपरिक कुंडली हा बेस असतो आणि याच्यावर मग बाकीच्या गोष्टी जसं रमल, टॅरो, न्यूमरॉलॉजी, जेमॉलॉजी किंवा अंकशास्त्र या थ्रू आम्ही मार्गदर्शन करतो. समोर जे आहेत, एक मिनिट, आलो बरं ठीक आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीचं? माझं नाव जानकी पाचरणे. आकाशिक रीडिंग नावाची एक नवीन पद्धत आहे. ह्याच्या आकाशिक रीडिंग ही पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आली आहे, आपल्याचकडची, पण आता ती परत आपल्याकडे येते. इन्स्टंट ह्याच्यावरती आजकाल IT मध्ये खूप लोकांचे जॉब जातात. लोक कन्फ्यूज असतात करिअर वाईज, MS करायला युनिव्हर्सिटी कुठली चूज करायची, कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे, असे प्रॅक्टिकल टाईपचे क्वेश्चन इन्स्टंट तुम्हाला ह्याच्यामध्ये उत्तर येतात. त्या जातकांनी मागच्या वेळेस कुठल्या ह्याच्यात इन्व्हेस्ट केले त्याची उत्तरं ह्याच्यामध्ये येतात. स्वरूप काय आहे याचं, कसं तुम्ही ही एक स्पिरिच्युअल पद्धत आहे. ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करायला इथे खूप वेळ जाईल. फक्त मी ह्याच्यातून लोकांना कसा फायदा होतो हे फक्त सांगतेय. नाही, मला हे मगासपासून ना थोडंसं आपण एखादे काउन्सिलर असतात किंवा हे त्या टाईपचं वाटतंय. हे ज्योतिषशास्त्राचं स्वरूप बदललंय का? हे थोडंसं नाही, तेच आहे. हे काउन्सिलर सारखं वाटू शकतो कारण एखादा माणूस जेव्हा खूप पिडलेला असतो तेव्हाच तो ज्योतिषाकडे येतो. त्यामुळे ज्योतिषाच्या याच्यामध्ये काउन्सिलरचा जॉब एज अ पार्ट ऑफ देअर त्याचा करतो. तुम्ही म्हणता तो मुद्दा मला लक्षात आला. ऍट दॅट प्रेझेंट मोमेंट त्या माणसाने काय करावं तो गायडन्स ज्योतिषशास्त्रातून मिळतो आणि तिथे कुठली अंधश्रद्धा नाहीये. अंधश्रद्धा नाहीये असं म्हणतायत. आपण त्याकडे येऊयात. हे समोर जे आहेत या अधिवेशनाला उपस्थित असलेले, आपण यांचे म्हणून काही प्रश्न असतील समोर बसलेल्यांसाठी ते त्यांना विचारायचा प्रयत्न करूयात. तुम्ही ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेता? हो, मी सध्या शिक्षण घेतोय. आणि त्याच्या आधी तुमचं काय शिक्षण झालं? मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला वास्तूमध्ये थोडासा इंटरेस्ट आला. कारण की क्लायंट काय करायचे की प्रत्येक जण एक वास्तू कन्सल्टंट घेऊन यायचा आणि आम्ही गोंधळून जायचो की बाबा हे असं का सांगतात, चेंज करायला का सांगतायत. मग त्याची क्युरियोसिटी वाढली आणि मग मी ह्या क्षेत्राकडे वळालो. काय सांगता तुम्ही त्यांना? आता वास्तुशास्त्र म्हणजे दरवाजा या दिशेला असावा, हे अमुक देवघर या दिशेला असावं, घराची रचना अशी असावी. पण आता घरच एवढी छोटी झालीत, या सगळ्या छोट्याशा जागेमध्ये कसं बसवणार? नाही, आपल्याला घरापेक्षा इवन गोठ्यामध्ये सुद्धा वास्तुशास्त्र करता येतं. हे शिकल्यामुळे आम्हाला कळालं घर नॉर्थ ईस्टला असावं. काही लोक काय करतात की घर किचनमध्ये ठेवतात, म्हणजे जो देवघर असतो तो किचनमध्ये ठेवतात. किचनमध्ये कसं असतं साऊथ ईस्टला असतं, ते मग अग्नितत्व येतं, त्यामुळे घरात थोडंसं किरकिर त्रास वगैरे चालू होतं. त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की नॉर्थ ईस्टलाच तुम्ही घर ठेवा, हे असं आम्ही सजेस्ट करतो लोकांना. तुम्ही? मी 60 वर्षापासून पामिस्ट्रीमध्ये आहे. मी हस्तरेषा का? हस्तरेषा आणि रेकी हिलिंग. तर रेकीमध्ये मी खूप काम केलंय. त्याच्यामध्ये पावला हॅरॉन ज्या अमेरिकाच्या मॅडम आहेत त्यांनी भारतात एकमेव एक्सलन्स अवॉर्ड मला दिलाय आणि ही विद्या लोकांना क्युअर करण्यात खूप उपयोगी पडते. कशा प्रकारचं क्युअर करता? म्हणजे लोकांना रेकीमध्ये आपण एनर्जी सेंटर्स ऍक्टिव्हेट करतो. जे 7 जी चक्र आहेत त्याच्यामधनं, म्हणजे रूट चक्र ज्याचं कनेक्शन स्टॅबिलिटीशी आहे, त्याच्यानंतर पुढचं जे चक्र आहे. यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे का? हां,
आता एक खूप छान काम ही जानकी म्हणून करते, तर ते जे आहे ते आकाशिक हिलिंग, तर हे खूप युजफुल टेक्निक आहे आणि हे त्याबद्दल त्या सांगू शकतील जास्त डिटेलमध्ये. त्याचं अट्युनमेंट पण देतात आणि ते माणसाला क्युअर करण्यामध्ये खूप उपयोगी पडतं. हे रेकीपेक्षा ॲडव्हान्स्ड होतं आहे. मी अनिता बल्ला जोशी, स्वतः संस्कृत पंडित आणि प्रवचनकार आहे. सध्या जास्त कल हा भविष्याकडे दिसतो. तर मला असं वाटतं की एका घरामध्ये जन्मलेली 4 मुलं असतात, तर त्या प्रत्येकाची पत्रिका वेगळी असते, पण वास्तू एकच असते. तर त्या वास्तूचा त्या 4 लोकांवर वेगळा कसा काय परिणाम होतो, हे मला विचारायचं आहे. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला काय विचार? मी उर्मिला पंडित. यांना काय प्रश्न विचारायचा? यांना विचारायचं आहे की ज्योतिषशास्त्र हे येण्यासाठी तुमच्या पत्रिकेत कोणते योग असावे लागतात, कोणते ग्रह असावे लागतात की ज्यामुळे ज्योतिषशास्त्र पूर्ण येतं. तर या लोकांचे प्रश्न आपण यासाठी जाणून घेतले की मुळात ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या या सगळ्यांना प्रश्न नक्की काय पडतात हे आपल्यालाही समजावं, प्रेक्षक हो तुम्हालाही समजावं, यासाठी म्हणून की मुळामध्ये या ज्योतिषशास्त्राचे प्रकार उपप्रकार किती आहेत ते लक्षात यावं. मला तर ते माहीतच नव्हते आत्तापर्यंत. आणि एकंदरीत या ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातल्या लोकांचा विचार कोणत्या पद्धतीने सुरू असतो, कोणत्या पद्धतीने ही लोक विचार करतात हे. आता मला काही जनरल लोकांच्या मनातले जे आहेत प्रश्न ते मला विचारायचे आहेत. अर्थात पहिला प्रश्न जो आहे तो पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही सगळे पुण्यातलेच आहात? अच्छा, नाही पुण्यातले आहात. बरं, पुण्यातले आहात. अच्छा, तुम्ही? अच्छा, सगळे पुण्यातले. मग पुण्याची वाहतूक कोंडी कधी सुटणार? वाहतूक कोंडी संबंधी ज्याला कळकळीने प्रश्न असेल त्यांनी आमच्या समोर यावं, एक नंबर काढावा, त्या नंबरवरनं आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ. तुम्ही आता जनरल प्रश्न विचारताय, जनरल प्रश्नाची उत्तरं ज्योतिषशास्त्र नाही देऊ शकत. कळकळीचा ज्याला खरोखर प्रश्न असेल त्यांनी समोर बसावं, त्याची मला खरंच कळकळ आहे पुण्याच्या. तुम्हाला या गोष्टीसाठी एक व्यवस्थित प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल, जसा तुमचा आहे तसा. तुम्ही जातक म्हणून आमच्यापर्यंत यायला पाहिजे, व्यवस्थित प्रश्न काढायला पाहिजे, त्या प्रश्नाची कुंडली बनवण्यासाठी आम्हाला वेळ दिला पाहिजे, त्या कुंडलीच्या अनालिसिससाठी आम्हाला वेळ दिला पाहिजे. ज्योतिषशास्त्र ही जादूची काडी नाही की ऑन द स्पॉट जाता जाता कोणीही आलं त्यांनी प्रश्न विचारला आणि आम्ही उत्तर दिलं. ज्योतिषांनी पूर्वीपासून असं सांगितलेलं आहे की कुठल्या जातकाचा प्रश्न बघावा, तर ज्याचा कळकळीचा प्रश्न आहे. ट्रेनमध्ये जाता जाता, सहज जाता जाता, प्रवासात, अशा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर येत नाही. ज्योतिषशास्त्र बदनाम होतं. म्हणून ज्योतिषांसाठी प्रोटोकॉल आहेत की व्यवस्थित आपल्या स्वतःच्या जागेवर बसून जो जातक कळकळीने प्रश्न विचारेल त्याच्या मी तुमच्याकडे नक्की येतो. पुण्याची वाहतूक कोंडी सुटावी ही अपेक्षा हे का आपण बघू. राजकीय लोकांना विचारावं असं माझं मत आहे. नाही बरं, ठीक आहे. राजकीय बरं नाही, मला राजकीय प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे तुम्ही सांगितलंय हे आमचे सगळे शिक्षक आहेत. बरं, नाही मला राजकीय प्रश्न विचारायचे आहेत. विचारू शकतो इथे मी राजकीय प्रश्न? प्रश्नांच्याही उत्तरांना कुंडली बनवावी लागते. अच्छा. त्यासाठी तेवढा वेळ द्यावा. ज्या तिथे आलेले आहात त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी जाणून घ्यायची कळकळ आहे, असा आम्ही एक विचार करतो. आणि राजकीय प्रश्न पण तुम्ही विचारू शकता. ग्रह हे गोल फिरत असतात आणि एखाद्या राशीवरती ते काहीतरी परिणाम टाकत असतात. आता जर तुम्ही विचार केला तर सगळ्या वृश्चिक राशीला जो गुरु आठवा चाललेला आहे, त्यामुळे ट्रम्प पण उसळत आहे, मोदी पण फार वेगाने चाललेले आहेत आणि राहुल गांधी पण आपले विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. त्यामुळे इथल्या प्रत्येक वृश्चिक राशीचा ह्या हॉलमध्ये तिघांची वृश्चिक राशी आहे का? तिघांची वृश्चिक राशी आहे आणि ह्या हॉलमध्ये असलेल्या सगळ्यांच्या वृश्चिक राशीवरती ग्रह हे थोडंसं स्वतःचं अस्तित्व टिकवणं ह्याच्यासाठी प्रत्येक जण झुंजताना दिसतो. माहित नाही काय ठरवेल. मोदी कदाचित यशस्वी होतील, कदाचित ट्रम्प यशस्वी होतील, कदाचित राहुल गांधी यशस्वी होतील. परंतु या तिघांसाठीही एक कुठेतरी काहीतरी शोधून काढायचं किंवा स्थिर होण्याचा एक काळ 2 महिन्याचा आहे आणि तो 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर पर्यंत आहे.
त्या काळात माहित नाही की जो शहाण्यासारखा विचार करेल तो मे बी यशस्वी होऊ शकतो. परंतु हे वृश्चिक राशीच्यामुळे हे तिघजणही सध्या मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, मला ते बनायचंय असा विचार करतायत. आणि तिघही जण काय बनू शकतात हे आपण 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरमध्ये बघूच. मॅडम तुम्ही सांगितलं, एक तुम्ही जनरलच जे आहे सांगितलं, मला थोडंसं नेमकेपणाने पण अपेक्षित तरी होतं. मोदींसाठी- पण मॅडम जशा म्हटल्या तसं नेमकेपणाने सांगण्यासाठी मला समोर येऊन बसावं लागेल, कुंडली मांडावी लागेल आणि त्यासाठी वेळ लागेल, बरोबर ना? कारण मला उत्तर अगदी पण तुम्ही आता आमच्यापर्यंत अगदी आलेले आहात. नेमकी आतापर्यंत आलेली आहे मला हे मीडिया, समजावून त्यामुळे ती घ्यायचं होतं. कळकळ मीडियाला आहे. हो, मला थोडंसं म्हणजे आता पत्रकार म्हणून माझा तो स्वभाव आहे की मला नेमकं उत्तर अपेक्षित असतं, समोरच्यानी द्यायचं की नाही हा त्याचा प्रश्न असतो. मला अपेक्षित असतं. हा, मोदींसाठी तुम्ही सांगत होता. जास्ती मोदींसाठी काय हा चांगला आहे, बाकीच्या इतरांच्या दोघांच्याही ग्रहमानाचा विचार करता. कारण चंद्र हा एकच ग्रह नाहीये, बाकीचे पण ग्रह त्याच्याशी समाविष्ट आहेत. आणि त्यांचा जर विचार केला तर मोदी जास्ती यशस्वी होऊ शकतात असा हा मोदींसाठीचा काळ आहे. शकतात नाही मॅडम, मला म्हणजे मोदी हे यशस्वी होतील त्यांच्या कुंडलीचा विचार केला तर ट्रम्पचं काय करायचं? ट्रम्प आता जे काही करतात काय करायचं ते करणार आहे, थोडीच मी करणार आहे. ट्रम्पचं काय करणार? आपण काय करायचं? नाही, आपण काहीच नाही करायचं ना. आपण काय करणार आहोत ट्रम्पला? ट्रम्पला जे काय करतायत ते ग्रह करतायत आणि त्याचं उत्तर ऑक्टोबरमध्ये आपल्याला लगेच मिळून जाईल. तुम्हाला बोलायचं होतं काही? ज्योतिष या क्षेत्राचं क्षितिज मी थोडंसं वाढवतो. हे ज्योतिष हे नुसतं नसून हे गूढ शास्त्र आहे आणि गूढ शास्त्रात अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये बेसिक एक आणखीन शास्त्र येतं, ते म्हणजे वास्तुशास्त्र. विश्वकर्माने केलेलं वास्तुशास्त्र, त्या वास्तुशास्त्रामध्ये मी काम करतो. आता वास्तुशास्त्र म्हटलं की पहिला प्रश्न येतो, हे तोडा ते तोडा, इकडे हलवा तिकडे हलवा, असं काहीही नसतं. पंचमहाभूतांपासून आपण बनलेलो. या यथा पिंडे तथा ब्रह्मांडे याप्रमाणे पंचमहाभूतांची मांडणी जर तुमच्या वास्तूमध्ये चुकीची असेल तर ती फक्त व्यवस्थित वास्तुशास्त्राप्रमाणे केली, कुठलीही तोडफोड न करता, तरी ते शक्य होतं. आणि ह्या शास्त्राला म्हणतात पिरामिड वास्तुशास्त्र, ज्या शास्त्रामध्ये मी गेले 21 वर्ष काम करतोय. या शास्त्राचा बेसिक आधार आहे अग्नी. आणि अग्नीचा उपाय जर आपण केला, किंवा पूर्वी जे आपण अग्निहोत्र करत होतो सकाळ आणि संध्याकाळ, आणि जे आज आपण अग्निहोत्र विसरलोय, यज्ञ करत होतो, यज्ञ आपण विसरलोय, तर नॅनो यज्ञ कसा करायचा, विविध आकारांची कुंड करून त्याच्यामधनं कसं यश मिळवायचं. त्रिकोणी आकाराचं कुंड केलं तर काय यश मिळतं अग्नीला, चौकोनी काय, षटकोनी काय, अष्टकोनी काय, ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला. मला जो प्रश्न पडतो, अर्थात मी पुन्हा जनरल प्रश्न यासाठी विचारतो की मी पत्रकार म्हणून माझ्या आजूबाजूला खूप सगळ्या गोष्टी पाहतो, म्हणजे वास्तुशास्त्र म्हणता, पण मला प्रश्न पडतो की पुण्यातला, तुम्ही पण पुण्यात रोज प्रवास करता, सांगा हो, एक पूल असा आहे की जो उड्डाण पूल चुकलेला नाहीये, चुकलाय म्हणजे बांधताना, म्हणजे असं झालंय की उड्डाण पूल बांधल्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी ती वाढली. ते वेगळं वास्तुशास्त्र आहे. आम्ही घरामधलं वास्तुशास्त्र बघतो. पंचमहाभूतांची बॅलन्सिंग किंवा त्याची मांडणी कशी घरात करायची त्याच्यावरती माझा अभ्यास आहे. पहिली गोष्ट अशी आहे, ज्योतिषशास्त्रावर तुम्ही ज्याच्याकडे आलाय की ज्याच्यासाठी तुम्ही राजकीय प्रश्न विचारताय, तुम्हाला राजकीय प्रश्नाची उत्तरं दिवाळी अंकामध्ये आमचे जे ज्योतिषकार आहेत सगळे त्यांनी अंदाज वर्तवलेले तुम्हाला 98 to 99% राईट दिसतील. तुम्ही जर सामाजिक प्रश्न विचारले, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय की तुम्हाला आलेलं आहे, ज्योतिषाकडे आणि डॉक्टराकडे माणूस काहीतरी झाल्याशिवाय जात नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि ज्योतिषाकडे आल्यावर आणि डॉक्टर त्याची रेमेडी केल्याशिवाय, त्याला बरं केल्याशिवाय सोडत नाही, पहिला भाग. दुसरी गोष्ट, एखादा उपाय दिला ज्योतिष याच्यासाठी की तुमची रेमेडी दिल्यानंतर त्याची इंटेन्सिटी कमी करणं, दोष जाणं नाही. आता तुम्ही मला फक्त विचारलं की एवढे पूल झाले तर असं केलं, तुम्हाला मी याचं पण उलटं उदाहरण, ज्या चौकामध्ये पोलीस नाही तिथं ट्रॅफिक व्यवस्थित चालतं, आणि जेव्हा पोलीस असतो तेव्हा ट्रॅफिक अजून जवळ येतं. मग याला काही उत्तर आहे का तुमच्याकडे? तर तसं होत नाही. सामाजिक प्रश्नाची जी जाण आहे ती वेगळ्या पद्धतीचे, ज्योतिष कशासाठी, एखाद्याची प्रगती व्हावी. तर आपण पाहिलं या, हो, आणि कन्याही प्रश्न सोडवण्यापेक्षा वाढवण्याकडे जास्ती कल आहे अच्छा, त्याचा. मग पुणेकरांची त्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी जी आहे ही कधी सुटणार नाहीये सुटणार. एक हा आपण सगळ्या ज्योतिषशास्त्रांकडून
पुणेकरांचे म्हणून जे काही प्रश्न आहेत तेही विचारण्याचा प्रयत्न केला होता. या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये या ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या या लोकांकडून या ठिकाणी हजेरी लावण्यात आली आणि संपूर्ण देशभरातून ज्योतिषाचार्य या ठिकाणी हजर होते. सुरुवातीला जसं म्हटलं की ज्योतिषशास्त्र जेवढं पुरातन आहे तेवढीच या ज्योतिषशास्त्राबद्दलची लोकांची धारणा किंवा लोकांचा विश्वास हा देखील बदलत राहतो. प्रत्येकाने आपापला निर्णय स्वतः घ्यायचा आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मी तेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.